दी 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 सांग ना कुठली साडी नेसू आणि तू कुठली साडी नेसणार आहेस उद्या? प्लीज मॅचिंग कलर्स नको नाही तर बँड वाला दिसू आपण. सांग ना. दिस इज फ्रेश वन. ही छान दिसेल ना मला? ही डल वाटतीये जरा. व्हॉट यू से? तू उद्या वसईला जाणार नाहीयेस. इज दिस अन ऑर्डर? तसं समजावं तर. दी कारण समजू शकेल का? सुलेखा अगं झाला तेवढा तमाशा पुरे नाही का? आणि तिथे जाऊन काय साध्य होणार आहे? दी मला आधीचं लग्न माझ्या डोळ्यांनी बघायचं. कारण मला त्याला कायमचं विसरून जायचं. I just want him to get out of my system. आणि त्यासाठी मी तिथे हजर राहणं आणि माझ्या डोळ्यांनी त्याचं लग्न होताना बघणं हा एकच पर्याय आहे माझ्यासोबत. नाहीतर मला कायम असं वाटत राहील की हे जे काही घडलं ते कधीच घडलं नाही. आणि आधी नक्की माझ्याकडे परत येईल. नाही दी मला माझ्या डोळ्यांनी बघायची माझी स्वप्न मोडून पडताना. सुलेखा का त्रास करून घेते स्वतःला? आता करून घेते ग थोडासा म्हणजे नंतर नाही होणार. कसला एवढा विचार करतोयस रामय्या? दादा काय झालंय? टेन्शन आलंय का मला? लग्नाचं? पण ते तर तू ऑलरेडी करून आलायस. उद्या फक्त रिपीट टेलिकास्ट. लग्नाचं नाही ग, लग्नानंतर काय याचं टेन्शन आलंय मला. शुभ्रा कशी ऍडजस्ट होईल या घरात? नाही म्हटलं तरी या रिलेशनची सुरुवात कुठेतरी नेगेटिव्ह नोटवर झाली. बाबांचं ठीक आहे, आईला तिला ऍडजस्ट करून घ्यायला थोडा वेळ लागेल. बाळ काका आणि पूनम काकू यापुढे माझं तोंड जरी बघतील, गॉड नोस. आई सुद्धा तसं काही बोलला नाही, पण काय असेल त्याच्या मनात? आणि कुसुमात्या विचारच करवत नाही. हॅलो, मी सुद्धा याच फॅमिलीत मोडते. माझं नावही घेतलं नाहीयेस तू. माझा कोणी विचारच करत नाहीये इथे. तूच सांग ना, तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की तू उगीच घाबरतोयस.
सगळं मस्क्यासारखं स्मूथ होईल. आणि माझी शुभ्राशी मैत्री झालेलीच आहे, त्यामुळे मी तुमच्या पार्टीत आहे असं तुम्ही धरू शकता. तू एवढ्या लवकर कसं काय एक्सेप्ट केलंस मुन्ना तिला? वेवलेंथचा प्रश्न आहे हा. म्हणजे काही जणांबरोबर ती जुळते, काही लोकांबरोबर नाही जुळत. दादा, फ्रँकली सुलेखा बरोबर ती जुळणं जरा कठीणच होतं. म्हणजे तिने माझं कधी वाईट नाही केलं, काही छान बोलायचो आम्ही, पण नाही यार, म्हणजे मला नाही समजावून सांगता येते. तिनं सतत डिस्टन्स ठेवून असल्यासारखी वाटायची, आणि जेव्हा जेव्हा जवळ यायचा प्रयत्न करायची ना, तेव्हा खोटी वाटायची. कळतंय ना तुला? यापेक्षा सोप्या शब्दात मी नाही सांगू शकत. पण आज तर ती खूप वेगळी वाटली मला. काय बोलून गेली रे तुमच्याशी? ती म्हणाली की तुम्ही दोघं एकमेकांबरोबर लग्न करून जर सुखी राहणार असाल तर मला आणखी काय हवंय. सी, हेच हेच खोटं वाटतं. दादा, ती त्या रात्री इथे तमाशा करून गेली ना, तेव्हा, फक्त तेव्हाच मला ती खरी वाटली. आणि 2 दिवसानंतर तू एकदम त्यागमूर्ती वगैरे बनून काय येतेस? कम ऑन. पुन्हा तू तिच्या बाबतीत ना खूप बायस्ड आहेस. मी तिने काही चांगलं काम केलं ना तरी सुद्धा तू त्यात खुसपटच काढतेस. असं काय मला माहित नाही. मलाही माहित नाही, पण आहे हे असं आहे. या म्हणजे मे बी माझं चुकत असेल, पण मला जे वाटतं ते मी सांगितलं प्रामाणिकपणे. जाऊ दे ना हा विषय. मी सुलेखावर प्रेम करतो असं म्हणता म्हणता दुसऱ्याच मुलीशी लग्न करून आलो. तिथे तुला तिच्याबद्दल काय वाटतं आणि काय वाटू नये हे बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. जाऊ दे, जा झोप तू. गुड नाईट. उठवतोयस मला? गुड नाईट तो गुड नाईट. फिर मिलेंगे. पूनम, काय झालं पूनम? का रडतेस? या प्रश्नाचं उत्तर चांगलं माहितीये तुला बाळ. पूनम, बाबांचा फोन आला होता. उद्या लग्न आहे आधीचं. ठाऊक आहे मला. आपल्याला बोलवलंय. तुझ्याशी बोलतोय मी. जाणार आहेस तू? आपण सगळ्यांनीच जायला हवं. मला जमेल असं वाटत नाही. पूनम, हे बघ पूनम, मी सुद्धा फक्त बाबांचा मान राखण्यासाठीच जाणार आहे. सुलेखा वसईला गेली होती. हा? सगळ्यांची माफी मागून आली ती. काय? आधीच्या लग्नाची तयारी करते बिचारी. आधीच्या लग्नात कुठची साडी नेसू विचारत होती मला. आधी मित्र आहे माझा, त्याच्या लग्नाला गेलंच पाहिजे. खर तर नवराच होणार होता माझा, पण थोडक्यासाठी हुकला. खूप विचित्र वागते रे ती. बाळा, वरण, I'm really worried.
हे बघ पूनम, ये प्रथमेश. बोला, काय हवंय तुला? काय हवंय तुला? मी काय बोलायचंय का? काही बोलायचंय तुला? इथे सोय अख्खा वाडा पालथा घातला मी. चल चल, काकूला त्रास नको देऊस. त्रास कसला? त्याला माझ्याशी खूप काही बोलायचं आहे, पण मला त्याची भाषा कळत नाही. सॉरी. अगं सॉरी काय त्यात? थांब, मी सांगते तुला. प्रथमेश, आपण काकूला शिकवूया आपली भाषा बोलणं. हा, सांग, परत सांग, काय बोलत होतास काकूशी? हा, पार्वती. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं की पार्वती वहिनीच. पार्वती? काय डोक्यात घेतलं यांनी कोणास ठाऊक. तुझा उल्लेख सारखा पार्वती पार्वती करतो. आजोबांच्या वहिनींचं नाव पार्वती होतं. आजोबांच्या वहिनींचं नाव नाही. आजोबांनीच मला सांगितलं. बाहेर त्यांचंच चित्र लागलंय ना. खूप साम्य आम्हा दोघींमध्ये. म्हणून कदाचित हा. अगं पण जिथं आजोबांच्या वहिनीचं नाव मला माहित नाही, तिथं प्रथमेशला कसं कळलं? जाऊ दे ना, तू नको विचार करूस. पटकन तयार होतो. चला, लग्नासाठी तयार व्हायचंय ना. चला. चल. आपल्यासारखं बोलतात. काय वंश, एवढं अगदी तोंड फुगून सगळ्यांसमोर तरा तिथून निघून आलात? काय गरज होती?
मला बोललीस कशी तू? काय काय बोलले हो मी? काय बोलले? एवढंच म्हटलं ना की एवढे पैसे देऊन आचार्य बोलवलेले आहेत तर तुम्ही कशाला कष्ट घेताय? त्यांचं काम त्यांना करू दे. त्यांचं ते करतीलच, पण मी जर का मदत केली असती तर काय बिघडलं असतं? तुम्ही ना उगीच वाकड्यात शिरू नका आणि कृपा करून आजचे दिवस कटकट करू नका. मी कटकट करते? मी कटकट करते? या घरात माझं काही भलं झालं नाही तरी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसाठी खपत असते. त्याची किंमत आहे का कोणाला काही? एक मिनिट, काय झालं? तुम्ही दोघींनी पुन्हा भांडण उकरून काढलं? मी नाही, यांनी चुकून काढलंय भांडण. उकरून काढलं? मी भांडण उकरून काढलं? अरे मला जर का कोणी टोमणे मारले काय 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 टोमणे मारले हो? काय टोमणे मारले? मी त्यांना एवढंच म्हटलं की पैसे देऊन आचार्य बोलवलेले आहेत तर तुम्ही पुऱ्या तळू नका, त्यांना पुऱ्या तळू दे. पण मला पुऱ्या तळायच्या होत्या. आता पुरे. मला एक गोष्ट कळत नाही, तुमच्या आकाला काही घाण पडले? अरे आपल्या घरामध्ये शुभ कार्य आहे इथे, जरा भान ठेवा त्याचं. तिला पुऱ्या तळायच्या आहेत ना, तळू दे. तळा. आणि हे कुसुम, तुझ्याही भाच्याचं लग्न आहे, अक्षता टाकायला बाहेर येणार आहेस, नुसते हातात बसून राहणार आहेस? माझी गरज असेल तर येईन मी बाहेर. बघा, ऐका ऐका. अरे आता एक सांगून ठेवतो, तुमच्या दोघींचेही मानापान नाटकाचे प्रयोग नको आहेत मला इथे. वसुधा, तुला सांगतोय मी सगळ्यांची बोलणी मीच ऐकून घ्यायची, मलाच काय ते. वसुधा, ए वसुधा. गेला बायकोच्या पदराला लटकून गेला. मला शिकवतोय. या घरावरती काळे ढग घेऊन आली ती मुलगी. तिच्याकडे लक्ष द्या, कधी वीज कोसळेल कळणार सुद्धा नाही. तू खरंच वसईला चाललीस? हो. का? का? व्हॉट डू यू मीन बाय का मम्मा? आधीचं लग्न आहे, मग नको का जायला? तू कशाला असं वागतेस सुलेखा? का पुन्हा पुन्हा स्वतःचा अपमान करून घेतेस? झाला प्रकार पुरेसा नाहीये का? काय झालंय मम्मा? आणि जे काही झालं त्यात माझी काय चूक होती? आता मला माझ्या मनासारखं वागायचे तर तुला काय अडचण आहे? बेबी, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? आता कितीही डोकं आपटलं तरी काही होणार आहे का? जस्ट फॉरगेट आधी. हाऊ कॅन आय फॉरगेट हिम मम्मा? मम्मा कसं शक्य आहे ते? सुलेखा, तिथे जाऊन तू तमाशा करणार आहेस का? मम्मा तुला असं का वाटतंय मी तिथे जाऊन तमाशा करणार आहे म्हणून? आणखी काय कारण असू शकतं? मम्मा मम्मा अख्ख्या जगाला माझ्याबद्दल सहानुभूती वाटते आणि तू माझी मम्मा असून कायम माझ्यावर संशय घेत असतेस. सुलेखा, तू किती विचित्र आहेस आणि विचित्र वागू शकतेस हे अख्ख्या जगाला माहित नाहीये. ते फक्त मला माहिती. म्हणजे तुला काय म्हणायचंय मामा? जाऊ देत, लोकांच्या घरात मला तमाशा नकोय. तू माझं ऐकणार नाहीयेस का? ही साडी कशी दिसते सांग ना. आधीच्या लग्नात छान दिसेल नाही? व्हॉट डू यू से?